दालचिनी खाण्याचे फायदे। दालचिनी जी तिच्या सुंदर वासासाठी आणि चव वाढवण्यासाठी ओळखली जाते, पण ही दालचिनी नुसती पदार्थाची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही वरदान आहे। अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे, म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात। दालचिनीमध्ये प्रामुख्याने थायमन, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम, व्हिटॅमिन, कॅल्शियम, मॅग्नीज, पोटॅशियम, नियासिन, कार्बोहायड्रेट इत्यादी महत्त्वपूर्ण तत्त्वे आढळतात, ज्यामुळे दालचिनी चवीला थोडी गोड आणि थोडी तिखट असते। पदार्थाची चव वाढवण्यासोबतच दालचिनी कफ निगडीत रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते, त्यामुळे हिचा वापर अनेक औषधींमध्ये केला जातो। दालचिनी खाण्याचे फायदे। नंबर 1, हृदयविकारांवर नियंत्रण ठेवते। हृदयविकारांवर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे। दालचिनीमुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो, त्यामुळे दिवसातून एकदा तरी स्वयंपाकात दालचिनीचा वापर करावा। नंबर 2, डायबिटीज नियंत्रित ठेवणे। शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करते, त्यामुळे डायबिटीजमधल्या दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते। नंबर 3, वजन नियंत्रणात ठेवणे। महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक बदल होत असतात। शारीरिक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते। तुमचेही वजन अनियंत्रित झाले असेल तर वजनाला नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते। नंबर 4, वजन नियंत्रित करायचे असेल तर दालचिनीचा चहा करून प्यावा। दालचिनीचा चहा करण्यासाठी 1 कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी 30 मिनिटे तसेच ठेवा। पाणी थंड झाल्यावर त्यात 1 चमचा मध घाला आणि त्यानंतर हा चहा प्यावा, त्यामुळे वजन कमी होते। फक्त मध घालताना पाणी थंड झाल्यावरच मध टाकावे। गरम पाण्यात मध टाकू नये, कारण त्यातील पौष्टिक घटक कमी होतात। नंबर 5, डोळ्यांच्या विकारावरही गुणकारी। डोळे कोरडे पडणे, शुष्क पडणे असे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करावे। दालचिनीच्या चहाने देखील डोळ्यांचे विकार कमी होतात। नंबर 6, जर तुम्हाला PCOSची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे। PCOSमध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो। दालचिनीच्या नित्यसेवनाने तुम्हाला PCOSमुळे होणारा त्रास कमी होईल। नंबर 7, बॅक्टेरियाला दूर ठेवते। दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात। नंबर 8, डोकेदुखी आणि अंगदुखीपासून आराम मिळतो। दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखी देखील कमी होते। डोकं जर जास्त दुखत असेल तर दालचिनी पावडरची पेस्ट तयार करून ही पेस्ट साधारण 30 मिनिटे डोक्याला लावून ठेवायची। ही पेस्ट लावल्यानंतर थोडेसे जळजळल्यासारखे वाटेल, पण 30 मिनिटांनी ही पेस्ट काढल्यानंतर डोकेदुखी थांबेल। अगदी याचप्रमाणे अंग दुखत असल्यावर सुद्धा ही पेस्ट दुखणाऱ्या भागावर लावायची। परंतु बऱ्याचदा अंगदुखी व डोकेदुखीची कारणे वेगवेगळी असू शकतात, त्यामुळे जास्त प्रमाणात जर तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा। नंबर 9, स्मरणशक्ती वाढवणे। दालचिनीच्या सेवनाने मेंदूला उत्तेजना मिळते आणि स्मरणशक्ती सुधारते। ताणतणाव कमी करण्यासाठी देखील दालचिनी उपयुक्त आहे। दालचिनी तुमच्या आरोग्यासाठी अमृत समान आहे। दालचिनीचा छोटा तुकडा आरोग्यासाठी मोठा चमत्कार घडवू शकतो। अशाच नवीन नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।